अरे बोर्ड कसलंय वाच. मनशांती केंद्र हे देशील. नमस्कार रसिको, नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद. तुम्हा सगळ्यांचं माझ्या मनशांती केंद्रात स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीने वाढदिवसाला फरसाण वाटलं असेल आणि लोक सतत तिला टॉर्चर करत असतील तर अशांवरही आम्ही उपचार करतो. जर एखादा नट असेल जो स्किट करून करून प्रसिद्ध झालाय आणि त्याला अत्यंत फालतू चित्र येत असतील आणि ती चित्र बघून त्याला वाटतंय की अरे मी तर ह्याच्यापेक्षा फालतू आहे असं ज्यावेळी फिलिंग येतं त्याच्यावर सुद्धा आम्ही उपचार करतो. एवढंच नाही तर एखादी फिल्म सक्सेस झाल्यावर ज्याच्या मागे सतत पार्टीसाठी लागतात तर त्याने पार्टी देऊन टाकावी. आम्ही त्याच्यावर उपचार करत नाही. इकडे एवढा सायलेन्सर काय आहे? कोणीच का टोकत नाहीये? अरे टोका ना. अरे कोणी फ्लशड मारणार नाहीये का इथे? अरे फ्लशड मारा ना. शी यार काय चालू आहे यार? सो बोरिंग. हाय डूड. होणार, सगळं होणार. आधी छछोरगिरी बंद कर. बालिके, तू ग्रीन साडीत आली आहेस, ग्रीन झोन मध्ये आली नाही आहेस. बोल. डॉक्टर प्रसाद खांडेकर यांचं तणशांती केंद्र हेच आहे का? बाळा काहीतरी चुकतंय. ते तनशांती नाहीये, ते मनशांती आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मनशांती केंद्र. ओ असं आहे का ते? पण मग त्या निसर्गाच्या कुशीत थांब. आधीच तुझं कन्फ्युजन दूर करतो. निसर्ग हे कोणा पुरुषाचं नाव नाहीये. हा जो आजूबाजूला तुला दिसतो हिरवागार निसर्ग त्याच्या कुशीतलं केंद्र असा त्याचा अर्थ आहे. ओ ऍक्च्युली नटुरे. म्हणजे NATURE नटुरे. अच्छा बाळा तुझं फुटुरे खूप उज्ज्वल आहे. थँक्यू. बोल बालिके, काय समस्या आहे? मला ना डॉक्टर असं खूप म्हणजे असं खूप असं खुदखुदू वाटतं. पुन्हा चुकतंय बालिके, नीट आठव नक्की काय वाटतंय. म्हणजे मला ना डॉक्टर असं असं खूप सडल्यासारखं वाटतं. सडल्यासारखं? असं सडल्यासारखं वाटतं. म्हणजे मला ना असं हॅपील्यासारखंच वाटत नाहीये. अच्छा, सॅड झाल्यासारखं वाटतंय, हॅपी वाटत नाहीये. दॅट इज दॅट. म्हणजे माझं आयुष्य म्हणजे एकदम असं असं विमान झालंय. आयुष्य प्लेन झालंय, कळतंय मला हळूहळू. बोल तू, बोल बोल, काय समस्या आहे, बोल काय होतंय. सांगते डॉक्टर. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला ना खूप प्रेस केलंय. नाही बालिके, हे माझ्या आकलना पलीकडचं आहे. काय केलंय डॉक्टर? मला ना म्हणजे मी अशी एका कोपऱ्यात अशी माझ्या एम्ब्रिओला हात लावून अशी बसलेली असते. एम्ब्रिओला माझ्या भवयांच्या मध्ये अशी हात लावून मी बसलेली असते. लोकांना माझ्याबद्दल खूप निगेटिव्ह बोलतात. सो मला ना असं खूप प्रेशर मध्ये आल्यासारखं वाटतंय. खूप असं प्रेस करून करून मला असं कंटाळा आलाय आता डॉक्टर. बालिके, प्रेसच्या आधी डी लावायला डॅडी येणार आहे. तो डिप्रेस असा शब्द आहे. ऐकायला वेगळं वाटतं. हरकत नाही. दॅट इज दॅट. तुझ्या या समस्यांवर तू मात करून नक्कीच विजय मिळवशील. मला चालेल. साधारण वय काय विजयचं? तुझ्या विचारांची रेंज बघून मला अचंबित व्हायला होतंय. विजय बाळा, लढाईत जिंकल्यावर काय मिळतं? 4 राण्या आणि 1 शयनकक्ष. कुठली पुस्तकं वाचलीस बालपणी? लढाईत जिंकल्यावर 4 राण्या आणि शयनकक्ष एवढंच मिळतं? हे हरकत नाही बालिके, हरकत नाही. तू यावर नक्की विजय मिळवशील. या
मी आता यापुढे सांगेन तसं करायचं. ओके. पुढचे 3 दिवस तोंडातून अवाक्षरही काढायचं नाही. म्हणजे एक शब्दही बोलायचा नाही. अजिबात बोलायचं नाही. अजिबात बोलायचं म्हणजे नाही. नो टॉक. नो टॉक. पण मग मी कणले तर चालेल का? असं कणले तर चालेल? म्हणजे कशासाठी कणायचंय पण तुला? म्हणजे असं कसं गप्प बसून राहायचं? डॉक्टर कसं आहे ना, माझेच ओठ माझ्या ओठाला लागलेले मला नाही आवडत. म्हणजे 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 यु नो डॉक्टर, मी असं असं किती दिवस मी गप्प बसायचं? बालिके, तशीच वेळ आली तर तुझ्या तोंडात आम्ही कापसाचा बोळा कोंबू. त्यापेक्षा मूग द्या ना. का? म्हणजे मी मूग गिळून गप्प बसीन. नाही नाही, असे इंटेलेक्च्युअल शब्दचल तुझ्या थोबाडात शोभत नाही. अजिबात करायचं नाही. ओके. बस बालिके बस. मला सांग, तुझं डिप्रेस व्हायचं काय कारण आहे? सांगते. म्हणजे डॉक्टर, मला ना अशी स्लीपच येत नाही, आणि मी एकदा स्लीपले ना की मी लगेच वेकते. वेकत राहा, मी ऐकतोय. आणि मग वेकले ना की यु नो, मी अशी स्लीपले की मला खूप अशी वाईट वाईट ड्रीमिंग येतात, वाईट वाईट स्वप्न पडतात. एक्झॅक्टली, मला हेच सांगायचं की आपल्या दुःखाचं मूळ हे कधी कधी स्वप्नात येतं. म्हणजे त्याचे संकेत आपल्याला स्वप्नात मिळतात. मला सांग, काय स्वप्न पडतात तुला? म्हणजे मला काय स्वप्न पडतं माहितीये? म्हणजे मी अशी स्लीपलेली असते ना, तेव्हा मला असं दिसतं की एक मांजरने अशी टोपी घातली आहे आणि ती अशी कुत्र्याच्या मागे पळतीये असं. आणि दुसरं स्वप्न पडतं, अशी पिवळी मांजर असते आणि ती अशी गाडी चालवत असते आणि ती सिग्नल तोडते. अशी काहीतरी विचित्र स्वप्न पडतात मला. काळी मांजर, टोपी घातलेली, कुत्र्याच्या मागे लागली आहे. कुत्रा आणि पिवळी मांजर. हिरवा पोपट पण दिसतो का? या. बर. रात्री झोपताना हनीबनी कार्टून बघतेस? नॉटी. तुम्हाला कसं माहिती? कारण ही त्यातलीच कॅरेक्टर्स आहेत. तेच कारण आहे. हरकत नाही, आपण याच्यावर सुद्धा विजय मिळवू. मला सांग, तुझ्या 5 प्राथमिक गरजा काय आहेत? ओके. तर माझी सगळ्यात पहिली महत्वाची गरज म्हणजे अंधार. ब्लॅकनेस, काळोख. पहिली गरज तुझी अंधार आहे? हो, पहिली गरज माझी अंधार आहे आणि दुसरी गरज माझी डबल बेड. काय झालं डॉक्टर? डबल बेड? हा, तेच. असे डबल बेडचं काय होतं, माझ्या घरी सिंगल बेड आहे ना, तर मला असे विचित्र ड्रीमिंग येतात. तर मग ड्रीमिंग मध्ये मी खूप ऍक्टिव्ह होते आणि मग मी पडते. आणि मग पडले की मग लागतं ना, मग मला असं वाटतं माझ्याकडे एक डबल बेड असावा. म्हणजे असे ड्रीमिंग मध्ये मी पडलीच तर बाजूच्या बेडवर पडेन ना. डबल बेड म्हणजे एकच असतो ग? नाही, पण मला डबल बेड म्हटलं की 2 बेडच दिसतात. आणि माझी सगळ्यात राहू तिसरी दे जी राहू दे. तुझ्या पहिल्या 2 गरजांनुसार तुझ्या पुढच्या 3 गरजा काय असल्याचा अंदाज आला. पुढच्या नको सांगूस. मला सांग, असं अशांत साधारण तुला कधीपासून वाटतंय? अशांत म्हणजे असं प्रशांत बरोबर ब्रेकअप झाल्यापासून मला अशांत अशांत वाटतंय अच्छा, डॉक्टर. म्हणजे प्रेमातलं ब्रेकअप हे प्रकरण आहे तर. या. बालिके, मला सांग, कधी कोणावर निस्सीम प्रेम केलंयस? केलंय डॉक्टर. मी निस्सीम प्रेम केलंय. मी शरद प्रेम केलंय. मी जॉर्ज प्रेम केलंय. मी सराबजीत प्रेम केलंय. मी चिंगचॉंग प्रेम केलंय डॉक्टर. चिंगचॉंग? हा, चायनीजच्या गाडीवर होता तो. मस्त सूप बनवायचा, तिथेच आमचे दोघांचे सूप जुळले. हॉट अँड सोर सूप. डॉक्टर, मला त्याच्यातनं आता बाहेर पडायचंय. डॉक्टर, माझं पहिलं ब्रेकअप झालं की मला वाटतं दुसरं अफेअर करावं असं. मग दुसरं ब्रेकअप झालं की मला वाटतं तिसरं अफेअर करावं. तिसरं ब्रेकअप झालं की चौथं. असं माझ्या 10-15 फेऱ्या झाल्या. आता मी कंटाळले डॉक्टर. मला यातनं प्लीज बाहेर काढा. हरकत नाही, हरकत नाही, आपण करू, उपाय करू. बस तिथे. या. बरं, कसं आपल्याला डिप्रेस कधी वाटतं? ज्यावेळी आपण स्वतःवर प्रेम करत नाही, आपल्या शरीरावर प्रेम करत नाही. ओके. सो सर्वप्रथम आपण आपल्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे. आता या व्यायामात तुला स्वतःच्या शरीराच्या अवयवांना थँक्स म्हणायचंय. ओके, कुठून सुरुवात करू? म्हणजे डोक्यापासून सुरू कर. ओके. हे डोक्या, धन्यवाद. तू आहेस म्हणून मी हा तुर्रा लावू शकते. डोक्याचा उपयोग फक्त तुरा लावायला? नाही. विचार करून गुडघ्यात करतेस? नाही. आठवणी कुठे साठवतेस? आई हिते. हा, मग त्याच्याबद्दल बोल. हा, हे डोक्या, धन्यवाद. तू आहेस म्हणून मी रम्याला
मारलेली मिठी मला आठवते. हे डोके धन्यवाद. तू आहेस म्हणून अब्दुलने मला जी कुशीत घेतली होती. एवढ्याच आठवणी आहेत? नाही, मिठ्या मारणं एवढ्याच आठवणी आहेत? नाही हाईत. राहू दे, डोक्यांचं राहू दे, पुढे जा. ओके. हे होटा. ह्याच्यानंतर डायरेक्ट इथे ओट आहे तुला. हा मध्ये कान नाक डोळे काही नाहीये. अरे सॉरी, विसरली, सॉरी. करते मी. हां, डोक्यानंतर हे हां कान आहे. हां, हे कानाणो. हे कानाणो धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून मी ह्याच्यात बोट घालू शकते. हा उपयोग पहिल्यांदाच कळलाय मला कानाचा. ऐकतेस कुठून? नाकाने? राहू दे बाकीचं, तू ये होटांवर ये, तुझ्या होटांवर. हे होटाणो धन्यवाद. तुम्ही हात म्हणून मी त्याच्यावर लिपस्टिक लावू शकते. नाही तर मला लिपस्टिक हिथे लावावी लागली असती. ती लिपवर लावतात म्हणून तिला लिपस्टिक म्हणतात. इथे लावलं तर हनुवटी स्टिक नाही का म्हणणार बाळा? हो या. तर होटाणो खरंच थँक्स. तर हे हाताणो. हे उजव्या हाता धन्यवाद. तू आहेस म्हणून मी तुझ्यामुळे जेवू शकते. हे डाव्या हाता धन्यवाद. बाळा अप्पर बॉडी राहू दे, तू पायांपासून चालू कर. ओके. हे पायाणं, पायांच्या नखाणं. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही हात म्हणून मी त्याला पेडिक्युरे करू शकते. त्याला नेल पेंट लावू शकते. हे पावलाणो धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून तुम्ही मला सतत सांगत आलात की लॉली तुझं पाऊल चुकीचं पडतंय, तुझं पाऊल चुकीचं पडतंय. सो धन्यवाद. हे पोटऱ्याणो. तुझं हे पोटांचा काय उपयोग आहे आपल्या आयुष्यात? हे पोटऱ्या का असतात? का वर म्हणायचे मी यांचे? बरं हाय तर त्या मागे हाय दिसत पण नाही. याचा काय उपयोग आहे? मला नाही हे पोटरीला बघून थोटरी द्यावीशी वाटते. काही धन्यवाद वगैरे मानायचे नाहीयेत. हे गुडघ्याणं. धन्यवाद. हे गुडघ्याणं धन्यवाद. तुमच्यामुळे मी लहानपणी रांगू शकले. चल चल चल. डॉक्टर मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मी फक्त माझ्याच अवयवांचे आभार मानायचे की मी कोणाच्या दुसऱ्यांच्या अवयवांचे आभार मानू शकते? म्हणजे जर माझी मनशांती होणार असेल तर निघ. नाही, माझी मसाज पार्लर वाली आहे. माझी मसाज